दिल्लीला ट्रेनमधून उतरता उतरता मला भेटला हा छोटा मित्र। तर मित्रांनो सर्वांना जय श्रीराम। मी कौस्तुभ स्वागत करतो तुमच्या आपल्या ट्रॅव्हल सिरीजच्या पार्ट 3 मध्ये। या आजीनं मला जवळ बोलावलं, म्हणे बाबू मा मोबाईल चालून नाही आला, नेट चालून नाही आला आणि कॅमेरा चालून नाही आला। मग मी मोबाईल स्विच ऑफ करून उघडला, थोडा काळ्या केला, तो मोबाईल झाला चांगला। मग आजीने धन्यवाद केलं मला। त्यानंतर मी आलो गेट जवळ। मग इथं उभं होतं, मला एक कंट्रोल सेंटर दिलं। इथं काहीतरी लिहिलं होतं बाबा, याचं लाईट वगैरे सगळं मिळालं। राहू द्या, काळ्या केला, अजून काही आपल्यावर येऊन जाईल। त्यानंतर थोड्या वेळाने पोहोचलो आम्ही आग्रा छावणी म्हणजे आग्रा जंक्शनला। इथं मग हा गाडी आले रेल्वेमधूनच ताजमहल दाखवत जा, म्हटलं मलाही दाखव। त्यानंतर आग्र्याला नाश्ता वगैरे घेतला, नाश्ता केला। त्यानंतर थोड्या वेळाने पुढे पोहोचलो आम्ही मथुरा जंक्शनला। मथुरा जंक्शनला इथं उतरलो वगैरे। त्यानंतर मग पोहोचलो आपण आपल्या फायनल डेस्टिनेशन म्हणजे दिल्ली जंक्शनला। उतरता उतरता मला भेटला छोटा मित्र, पा कसा करत जायचं मला पाहून। मग गेले सेकंड वगैरे केला, टाटा केला। त्यानंतर बॅगा काढल्या आणि खाली उतरलो बा दिल्ली स्टेशनला। गर्दी एवढी होती की मरायची। मग आपली ट्रेन होती 2-3 घंटे लेट। मग काय करतात, स्टेशनवर बसून राहता का बाबा। मग मी आलो स्टेशनच्या बाहेर। मग बाहेर आल्यानंतर गेलो दिल्लीच्या मार्केटमध्ये फिरायला गेलो तर ते म्हणतात ना, दिल्ली में आया और छोले कुलचे नहीं खाए तो क्या ही खाया। मग गेलो बा दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये। तिथं गेल्यानंतर घेतले छोले कुलचे, मस्तपैकी पनीरचे होते बाबा, एकच नंबर होते। मस्तपैकी खाणं वगैरे झालं छोले कुलचे। त्यानंतर घरचे स्टेशनवर बसलेले होते, मग त्याच्यासाठी घ्यायचे होते कुलचे आपल्याला। त्याच्यासाठी पार्सल वगैरे घेतले आणि गेलो दिल्लीच्या स्टेशनवर। तिथं गेल्यानंतर बसलो, मग त्याच्या हात मारून घेतलाय। खायच्या मामल्यात आवडतं थोडी आपण बाबा। मग आली आपली दिल्लीहून हरिद्वार जायची देहरादून एक्सप्रेस। या ट्रेनमध्ये बसलो। याही ट्रेननं आपल्याला स्कॅम केले, ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओत मी सांगतो।